कोलेस्ट्रॉल वाढणं ही समस्या बहुतेक वेळा निःशब्द असते. म्हणजेच सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना हे लक्षातच येत नाही. पण काही सूचक लक्षणे आणि संकेत आहेत, ज्याकडे लक्ष दिलं तर आपण वेळीच सावध होऊ शकतो आणि आपला धोका कमी होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? तर कोलेस्ट्रॉल हा शरीरातील एक चरबीसारखा पदार्थ आहे, जो पेशी बनवण्यासाठी उपयुक्त आहे. पण जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल जास्त होतं तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागतं आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढते. पहिलं लक्षण म्हणजे छातीत दुखतं. चालताना, जिना चढताना छातीत दुखतं. हे हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करतं. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला लवकर थकवा येतो. थोडं चाललं तरी दम लागतो. शरीरात ऊर्जा कमी वाटते. हे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे होतं. श्वास घ्यायला त्रास होतो. साध्या कामांमध्येही श्वास लागतो. हृदयाच्या कार्यावर परिणाम झाल्याचं हे लक्षण आहे. पायात किंवा हातात मुंग्या येतात, वेदना होतात, चालताना पाय दुखतात. रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे असं होतं. त्वचेवर पिवळसर गाठी दिसतात. डोळ्याच्या भोवती, कोपर, गुडघे या ठिकाणी हे कोलेस्ट्रॉल साठल्याचं स्पष्ट संकेत असतात. डोळ्याभोवती वर्तुळे दिसतात. डोळ्यांच्या पापण्यांवर पिवळसर डाग दिसतात. हे उच्च कोलेस्ट्रॉलचे बाह्य लक्षण असू शकतं. वजन वाढतं. पोटाभोवती चरबी वाढते. यालाच आपण बेली फॅट असं म्हणतो. त्याचप्रमाणे रक्तदाब वाढतो. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे आपला ब्लड प्रेशर वाढू शकतो. चक्कर येते, डोकं दुखतं. मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा काहीच लक्षणे दिसत नाहीत आणि अचानकच हृदयविकाराचा झटका येतो. म्हणूनच कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलरही म्हणतात. कोलेस्ट्रॉल वाढले आहे की नाही हे रक्त तपासणी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तेव्हा कोणाला जास्त धोका असतो तर जास्त तेलकट, फास्ट फूड खाणारे, व्यायाम न करणारे, धूम्रपान करणारे, मधुमेह असलेले किंवा कुटुंबामध्ये जर हृदयविकाराचा इतिहास असेल तर त्यांना हा धोका जास्त असतो. यासाठी तुम्ही काही करावं तर यासाठी तुम्ही दररोज नियमित व्यायाम करा. तेलकट आणि जंक फूड पूर्ण बंद करा. फळे, भाज्या आणि फायबर खा. वजन नियंत्रणात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि दर 6 ते 12 महिन्यांनी आपल्या शरीराची तपासणी नक्कीच करून घ्या. कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत, पण वर काही दिलेले संकेत जर तुम्ही दुर्लक्ष केले तर नक्कीच तुम्हाला धोका वाढू शकतो. तेव्हा दिलेल्या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. योग्य ते उपचार घ्या. नक्कीच आपण कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवू शकतो.